कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आले। बिचारे अंकल, त्यांना हे लग्न कॅन्सल झालं की खूप मोठा धक्का बसणार। सॉरी तर म्हणायलाच हवं, पण अंकल तुम्हाला माझा प्लॅन पटो किंवा न पटो, मी जे ठरवलंय ते काही आता बदलणार नाही। ते मला जर आरामात बसून प्या। काय झालं? हा, मला बघायचं होतं तुमची तयारी झाली आहे का? झालं बोलून? नाही नाही, तुम्ही मेहंदीच्या कार्यक्रमासाठी हे कपडे घालणार आहात? का? काय प्रॉब्लेम आहे याच्यात? अजून तर नाहीये, पण तुम्ही माझा प्लॅन ऐकलात की नक्कीच प्रॉब्लेम होणार आहे। काय झालंय? कपड्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, कपडे छान आहेत, फक्त हा रंग तुमच्यावर खुलून दिसत नाही। आणि तुम्ही का घालता ना असा रंग जो तुमच्यावर खुलून दिसत नाही? अशा गोष्टी ज्या ज्या आपल्याला जमत नाहीत त्यांना आपण करायच्याच नसतात, आणि अवघड निर्णय तर अजिबात घ्यायचे नसतात। म्हणजे घ्यायचे, पण मग गडबड होतेच ना। तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय तरी का तुला? नाही म्हणजे हो। हे बघ, मला गेस्ट अटेंड करायचं, आपण नंतर बोलू। ओ अंकल, काय? मी बोलणार आहे, मी बोलायलाच आले इथे तुमच्याशी। मग बोल। तुमचं हार्ट ठीक आहे का? तुम्ही मी सांगितलं होतं तसं चेकअप केला? माझं हार्ट नाही, तुझं डोकं चेक करायची गरज आहे। ठीक आहे, मी बोलून टाकते, पण मग असं म्हणू नका की मी तुम्हाला शॉक दिला म्हणून। तुझ्याशी लग्न करतोय ह्याच्यापेक्षा मोठा शॉक काय असू शकतो? आणि मला डिस्टर्ब करण्यापेक्षा जाऊन मेहंदी काढ, परत काहीतरी गोंधळ घालशील तू। अंकल, का असं सारखा माझा अपमान करता? तुम्हाला काय वाटलं मला मुद्द्याचं बोलता येत नाही? ठीक आहे, सांगते मी। तू काय बोलायचं नक्की ते बोल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।